मुंबई गोवा महामार्गावर अपघात. गॅस सिलेंडर वाहून नेणारा ट्रक दरीत कोसळला. अपघातानंतर गॅस गळती सुरू. पोलादपूर जवळ भोगाव येथील घटना. गॅस गळतीमुळे काही काळ वाहतूक थांबवली. महामार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू. गॅस गळती काढण्याचे तज्ज्ञांकडून सुरू. मुंबई गोवा महामार्गावर हायड्रोजन सिलेंडर वाहून नेणारा ट्रक रस्त्याच्या बाजूला दरीत 15 ते 20 फूट खाली कोसळलाय. कोकणात जाणाऱ्या लेनवर पोलादपूर जवळ भोगाव इथं अवघड वळणावर हा अपघात झाला. यातील सिलेंडरमधून गॅस गळती होऊ लागल्यानं वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. परंतु आता तज्ज्ञांचं पथक, बचाव पथक, अग्निशमन यंत्रणा, पोलीस घटनास्थळी पोहोचले असून गॅस गळती थांबवण्याचं काम सुरू आहे. सध्या तरी कुठलाही धोका नसल्याचं सांगण्यात आलंय. महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे. जखमी चालकावर उपचार सुरू आहेत. क्या हुआ था? गाड़ी पीछे हो गई। हाँ, क्या गाड़ी में है उसमें? गैस कौन सा गैस है? हाइड्रोजन। हाइड्रोजन कितना है? 200। कितना का फीट नीचे गया है? शायद होएगा 10-12 फीट। 10-12 फीट नीचे गया है. 1 वाजता आम्हाला रायगड वाहतूक पोलीस यंत्रणेकडून कॉल आला. रेस्क्यू टीम बोलवण्यात आली, प्राचारण करण्यात आली. त्यानंतर आम्ही तिथं स्पॉटवर गेलो असता जो गॅसचा जो ट्रक होता त्या ट्रकमध्ये ड्रायव्हर विचित्र प्रकारे सीटच्या खाली अडकलेला होता. त्याला व्यवस्थित रेस्क्यू करण्यात आली, त्याला काढण्यात आली. परंतु आत्ता आम्हाला प्रशासनाकडून अशी माहिती मिळाली की हायड्रोजन गॅस असल्यामुळे 200 बाटले त्या सदर 40 ते 50 फूट दरीमध्ये आहेत आणि तिथं मोबाईल बंद करण्यात आलेले आहेत. आणि मुंबई गोवा हायवे जो आहे तो बोगद्याकडनं वळवण्यात आलेला आहे. कशेडी घाट जो जुना मार्ग आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे. च्या दरम्यान गॅस वाहतूक करणार CNG गॅस वाहतूक करणारा आयशर टँकर पलटी आला म्हणून वाहतूक ट्रक चालल्याने आम्हाला लोटा येथे उरणवरून लोटा येथे जात होता. चढत असताना घाटामध्ये समोरील गाडीचा अचानक बंद पडल्याने ब्रेक त्याला लागल्यामुळे रिव्हर्समध्ये तो खाली दरीत गेला. हे कळताच आमची टीम कचेडीची टीम तात्काळ घटनास्थळी आली. त्या ठिकाणी पाहिलं तर CNG गॅस आहे. त्या संदर्भात आपल्याला नक्की काय सांगता तो ज्वलनशील आहे की कसा, या संदर्भात आम्ही MRDC महाड इथे कळवलं. त्या ठिकाणी एक्सपर्टवाल्यांनी येतो म्हणून सांगलं. त्यापर्यंत त्याची टीम, ॲम्ब्युलन्स आणि अग्निशमक दल तात्काळ त्या ठिकाणी आले. आम्ही जाऊन बघितलं तर त्याचा एक चालक आतमध्ये अडकलेला दिसला. मग त्या ठिकाणी आम्ही SOP महाडची उत्तेकर यांच्या सहाय्याने त्याला आम्ही बाहेर काढला, पण तो सुरक्षित आहे.